मुलांनो, आज आपण जलचर प्राण्यांची नावे शिकणार आहोत. मुलांनो, हा मासा आहे. माशाला इंग्लिशमध्ये फिश म्हणतात. मासा पाण्यात पोहतो. मासा नदी, तलाव आणि समुद्रात आढळतो. मुलांनो, हे बदक आहे. बदकाला इंग्लिशमध्ये डक म्हणतात. बदक पाणी आणि जमिनीवर राहते. बदक क्वॅक क्वॅक असा आवाज करते. मुलांनो, हा बेडूक आहे. बेडकाला इंग्लिशमध्ये फ्रॉग म्हणतात. बेडूक पाण्यात आणि जमिनीवर राहतो. बेडूक सगळीकडे उड्या मारतो. मुलांनो, ही मगर आहे. मगरीला इंग्लिशमध्ये क्रोकोडाईल म्हणतात. मगर पाण्यात आणि जमिनीवर राहू शकते. मगर नदी, तलाव आणि दलदलीत आढळते. मुलांनो, हा शार्क आहे. शार्कला इंग्लिशमध्ये शार्क म्हणतात. शार्क समुद्रात राहतो. शार्क एक शिकारी प्राणी आहे. मुलांनो, हा डॉल्फिन आहे. डॉल्फिनला इंग्लिशमध्ये डॉल्फिन म्हणतात. डॉल्फिन उड्या मारतो आणि पोहतो. डॉल्फिन लोकांना खूप आवडतो. मुलांनो, हा देवमासा आहे. देवमासाला इंग्लिशमध्ये व्हेल म्हणतात. व्हेल जगातील सर्वात मोठा प्राणी आहे. व्हेल समुद्रात राहतो. मुलांनो, हा ऑक्टोपस आहे. ऑक्टोपसला इंग्लिशमध्ये ऑक्टोपस म्हणतात. ऑक्टोपसला 8 पाय असतात. ऑक्टोपस समुद्रात राहतो. मुलांनो, हा खेकडा आहे. खेकड्याला इंग्लिशमध्ये क्रॅब म्हणतात. खेकड्याला 2 मोठे चिमटे असतात. खेकडा समुद्रकिनारी राहतो. मुलांनो, हा समुद्री घोडा आहे. त्याला इंग्लिशमध्ये सी हॉर्स म्हणतात. तो समुद्रात राहतो. तो खूप छोटा मासा आहे. मुलांनो, ही जेलीफिश आहे. जेलीफिशला इंग्लिशमध्ये जेलीफिश म्हणतात. जेलीफिश पाण्यात तरंगते. जेलीफिशला पाय नसतात. मुलांनो, ही तारा मासा आहे. तारा मासाला इंग्लिशमध्ये स्टारफिश म्हणतात. स्टारफिशला ताऱ्यासारखा आकार असतो. स्टारफिश समुद्रात राहते. मुलांनो, हे समुद्री कासव आहे. समुद्री कासवाला इंग्लिशमध्ये सी टर्टल म्हणतात. समुद्री कासव समुद्रात राहते. त्याच्या पाठीवर कठीण कवच असते. मुलांनो, ही समुद्री गोगलगाय आहे. समुद्री गोगलगायीला इंग्लिशमध्ये सी स्नेल म्हणतात. समुद्री गोगलगाय हळूहळू चालते. समुद्री गोगलगाय समुद्रात राहते. मुलांनो, हा पेंग्विन आहे. पेंग्विनला इंग्लिशमध्ये पेंग्विन म्हणतात. पेंग्विन खूप चांगला पोहतो. पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो.